किंवा उपप्रश्न असतील तर त्याची उत्तरं दिली जातील. अनिल परब. सभापती महोदय, श्रीकांत भारती यांनी एक महत्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. या एसटीची चाकं खिळखिळी करण्याचं काम पडळकर खोत जोडीने केलेलं आहे आणि ती एसटी आता पळवत आहेत. चाकं तर खिळखिळी करून ठेवलेली आहेत. त्यावेळेला जे एसटीच्या संपाला प्रोत्साहन देत होते, ज्याच्यामुळे ही कर्मचारी भरती कंत्राटी करावी लागली. माझं एकच म्हणणं आहे की एकदा एसटीने निर्णय घेणं आता गरजेचं आहे की आपल्याला नेमकं काय करायचंय. एसटी खासगीकरण करायचंय, कंत्राटी न्यायची आहे की ह्या लोकांना परमनंट करायचे आहेत. मी समजू शकतो एसटीची परिस्थिती काय फार चांगली नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला धोरणात्मक निर्णय घेऊन एकदा काय तो निर्णय करावा लागेल की आपल्याकडे आता किती कर्मचारी आहेत, कितींची आपल्याला गरज आहे, याच्यात परमनंट किती घेऊ शकतो. आर्थिक भार उचलला तर तो समतोल समकक्ष करून आपल्याला शेवटी एसटी चालली पाहिजे, कारण ती शेवटच्या माणसाची जननी आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा एक आराखडा करून आपण त्याच्यावरती सरकार म्हणून एक व्यवस्थित विचार करून आपण योग्य ते धोरण तयार करावं की कंत्राटी कर्मचारी कायम कंत्राटी नका ठेवू. त्यांना पण एकदा कधीतरी वाटू देत की बाबा मी परमनंट होणार आहे, किंवा काहीतरी त्याचा एक तो सोक्षमोक्ष लावला पाहिजे. कारण कंत्राटी आपण त्यावेळेला परिस्थितीनुरूप घेतले होते. आजही ते कंत्राटी काम करतात, म्हणजे ते लोक परत कामावर आले. खरं मग त्याच वेळेला एक तर खरं कंत्राटीचं काम संपायला पाहिजे होतं, तरी देखील हे कंत्राटी चालू आहेत. म्हणजे त्यांची आशा आपण जिवंत ठेवलेली आहे की कधी ना कधीतरी आपण त्यांना परमनंट करू. याच्या बाबतीत शासनाचं सुस्पष्ट धोरण पाहिजे की बाबा हे एवढे लोक आहेत, यांना या टप्प्याने आम्ही परमनंट करू आणि त्यांना सेवेमध्ये त्यांना घेतलं जाईल. असं एखादं धोरण आपण येत्या अधिवेशनाच्या, पुढच्या अधिवेशनाच्या अगोदर आपण असं धोरण तयार करून महाराष्ट्रातल्या एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देणार का? आणि त्यापेक्षा जर अशी जर काही शासनाची अडचण असेल तर सतत 5 महिने जो संप ज्या गोष्टीसाठी चालला की त्यांना शासकीय कर्मचारी म्हणून घ्या, ते एक तर मग त्यांना शासकीय कर्मचारी म्हणून घ्या, जी आपलीच मागणी होती आपल्या सरकारची. आता आपलं सरकार आलंय, ट्रिपल इंजिनचं सरकार आहे, डबल पण नाही, सिंगल पण नाही. आणि ट्रिपल इंजिनचं सरकार, माझी अशी मागणी आहे की सर्व एसटी कर्मचाऱ्यांना आपण सरकारी सेवेत सामील करून घेणार का? मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य ऍडव्होकेट अनिल परब साहेब हे एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन खात्याचे मंत्री होते आणि त्यांनी सभागृहामध्ये खरोखर एसटी बद्दलची जी भावना व्यक्त केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की शेवटी त्या खात्याचे मंत्री किंवा महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या कार्यकाळामध्येच हा संप झाला होता. त्यामुळे अध्यक्ष म्हणून त्यांनाही त्याची झळ पोहोचली होती आणि त्यांची सल जी आहे ती त्यांनी सभागृहामध्ये व्यक्त केली. तर संप झाला होता आणि नाईलाजानं का होईना त्यांच्याच अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांच्या सहीने ही कंत्राटी भरती झाली होती. परंतु ती का केली गेली? नाईलाज म्हणून. कारण आपले जे कर्मचारी आहे ते संपावर गेल्यानंतर ह्या कुठेही सर्वसामान्य प्रवाशांचा त्रास होऊ नये त्यांना, त्यामुळे ती भरती करण्यात आली. आणि ती आपले कर्मचारी आल्यानंतर त्या कंत्राटी कामगारांना आपण बाहेर केलं. अनिल परब साहेब, मी तुम्हाला सभागृहामध्ये आश्वासित करू इच्छितो की बघा, शेवटी आपल्यालाही नियम माहिती आहे, कुठल्याही कंत्राटी कामगाराला आपण कायम तर ठेवू शकत नाही. परंतु शेवटी ही जी प्रक्रिया पुढे आपण परमनंट करण्याची किंवा आपण ज्या पद्धतीने आता राज्य शासनाला मागणी केलेली आहे की जवळजवळ 17,700 पद ही भरली जावी, त्या पद भरत असताना मात्र ते कंत्राटी कामगार जे आपल्याकडे कायम होते त्यांना प्रायोरिटी कशी दिली जाईल, त्यांना न्याय कसा दिला जाईल. कारण शेवटी शासकीय नोकरी, भले शासकीय नोकरी म्हणून नाही, पण एसटी महामंडळामध्ये काम करायची भावना सर्वसामान्य गोरगरीब बिचाऱ्या आपल्या लोकांमध्ये असते, ड्रायव्हर मध्ये असते, कंडक्टर मध्ये असते. त्यांना असं वाटतं की कंत्राटी कामगार का होईना, पण आपण जर या ठिकाणी 5-6 महिने, वर्ष, 1.5 वर्ष कामाला लागतो, आपण परमनंट होऊ, ही भावना त्यांच्यामध्ये असते. आणि त्यामुळे बिचारे ते सगळे काही सोडून आपल्या सेवेमध्ये दाखल होत असतात. आणि निश्चितपणे त्यांच्या भावनांचा आदर करून ते जर सशक्त असतील, सक्षम असतील, तर निश्चितपणे जी भरतीची प्रक्रिया आपण भविष्यामध्ये करणार आहोत आणि 18,000 भरतीची प्रक्रिया आपण करणार आहोत अनिल परब साहेब. म्हणजे असं नाहीये की आपण फक्त 100-200 मागणी केलेली आहे. ह्या 18,000 पदांची भरती झाल्यानंतर निश्चितपणे ह्या जे पूर्वीचे आपले कंत्राटी कामगार होते त्यांना प्राधान्य देण्याचा आपण प्रयत्न करू. प्रवीण दरेकर. माझ्या दृष्टीने अत्यंत भावनिक आणि